नमस्कार मित्रांनो आणि बहिणींनो. आजचा टॉपिक शिकवायच्या पहिले मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुम्ही इथं व्हिडिओच्या आता नोट्सच्या हेडिंगमध्ये बघत असाल इन्व्हर्स ते संसाराचा प्रवास. कन्फ्यूज झालात ना इन्व्हर्सचा आणि संसाराचा काय संबंध आहे? सो एक गोष्ट सांगतो. बघा एक मित्र होता माझा. त्याचं लग्न ठरलं. त्याचं लग्न ठरलं म्हणजे तो एक मुलगी बघायला गेला. अच्छा, ते फॉर्मली जसं आपण जातो तसे ते गेले मुलगीच्या घरी. त्यांचं बोलणं वगैरे झालं. नंतर मुलीचे बाबा म्हणाले, की मुलाला आणि मुलीला आपण टेरेसवर पाठवूया म्हणजे त्यांना एकांतात बोलता येईल. मग ते दोघं गेले वरती. जी मुलगी होती ना, तिने सगळ्यात पहिला प्रश्न काय विचारला माहिती का मुलाला? म्हणाली, त्याचं नाव होतं राहुल. मुलाचं नाव होतं राहुल. कोणताही राहुल जर व्हिडिओ बघत असेल तर प्लीज ऑफेन्स होऊ नको. एक रँडमली नाव घेतलंय मी. ती मुलगी काय म्हणाली, अहो ऐकता का जरा? म्हणजे अजून लग्न झालं नाही तरी ती त्याला अहो म्हणाली. म्हणजे समजून घ्या. हां. तर ती म्हणाली, "अहो ऐकता का जरा? तुम्हाला एखादी 2x2 मॅट्रिक्स दिलेली असेल तर त्याचं तुम्ही इन्व्हर्स कसं काढता हो?" ती असं विचारते हां, राहुलला. राहुल, आता हा राहुल साधा मुलगा, तो काय म्हणाला, "मी मॅट्रिक्सचा आधी कोफॅक्टर काढणार. मग मी त्याचं अडजॉइन मॅट्रिक्स काढतो. अडजॉइन नंतर मी त्याचा ट्रान्सपोज घेतो आणि मग त्याला डिवाइड करतो त्याच्या डिटर्मिनंटनी. हा माझा इन्व्हर्स असतो." हे जसं तिने उत्तर ऐकलं, तिने डायरेक्ट रिजेक्ट केलं हो लग्नाला. ती म्हणाली, "ज्या माणसाला 2x2 मॅट्रिक्सचा इन्व्हर्स 30 सेकंदाच्या आतमध्ये काढता येत नाही, तो काय संसार करणार आहे माझ्यासोबत?" मग तो म्हणाला यावर, की "ठीक आहे, नाही येत, पण तू सांग ना मला, म्हणजे मी शिकतो, मग आपण करू संसार." आता हे त्या दोघांचंच बोलणं चालू होतं आणि विषय असा, की हे बोलणं चालू होतं आमच्या घरात. सो त्यामुळे मी लपून-लपून ती शॉर्ट ट्रिक ऐकून घेतली. 2x2चा इन्व्हर्स कसा काढायचा 30 सेकंदाच्या आतमध्ये आणि तीच शॉर्ट ट्रिक मी आज तुम्हाला सांगणार आहे. बघा, एका मॅट्रिक्सच्या इन्व्हर्सनी लोकांचा संसार बनवला. ॲक्चुअली ती शॉर्ट ट्रिक त्याच्यासाठी होती, पण ती शॉर्ट ट्रिक मी सुद्धा ऐकून घेतली आणि ती शॉर्ट ट्रिक मी आज तुमच्यासोबत शेअर करतोय. समजा आयुष्यामध्ये तुम्हाला कधीही एक अशी मॅट्रिक्स दिसली A, B, C, D. आता A, B, C, D मध्ये तर काहीही नंबर असू शकतात. मी लिहितोय A, B, C, D बिलॉंग्स टू रिअल नंबर. काही गरजेचं नाही ते रिअल असतील, इमॅजिनरी पण असू शकतात. ठीक आहे. समजा जर तुम्हाला ही कधी मॅट्रिक्स दिली असेल आणि तुम्हाला याचा इन्व्हर्स काढायचा आहे ना, तर सगळ्यात पहिले काय करून घ्यायचं, त्याचा डिटर्मिनंट काढायचा. 1 डिटर्मिनंट ऑफ ए, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. 1 डिटर्मिनंट ऑफ ए. आणि काय करायचं माहिती का, हा जो ए आहे आणि हा जो डी आहे ना, यांची जागा बदला. जिथं ए आहे तिथं डी ला टाका, जिथं डी आहे तिथं ए ला टाका. म्हणजे इथं टाकलं डी ला, इथे टाकलं ए ला. एवढं झालं. नंतर काय करायचं, हा जो बी आहे आणि हा जो तुमचा सी आहे ना, हा जो तुमचा बी आहे आणि हा जो तुमचा सी आहे ना, त्याला मायनस साईननी मल्टिप्लाय करा. हे झालं मायनस बी मायनस सी. झालं तुमचा इन्व्हर्स. म्हणजे अगदी 30 सेकंदामध्ये तुम्ही इन्व्हर्स काढू शकता. हे तिने राहुलला सांगितलं. राहुल म्हणाला, "अय्या, हे एवढं सोपं आहे का?" मग ती म्हणाली, "हो, तुला जर हेच येत नाही तर तू काय संसार करणार?" तो म्हणाला, "नाही नाही, असं काही नाही, मी शिकून घेतो." बघा, म्हणजे मी लपून लपून ऐकलं म्हणून सांगता आलं मला. कळालं? बघा, आता जोक साईडला ठेवूयात. हे कळालं का तुम्हाला? हे कळालं का तुम्हाला? 2x2चं जर तुम्हाला मॅट्रिक्स दिलं असेल तर त्याचं तुम्ही इन्व्हर्स कसं काढणार? अशा प्रकारे काढणार. पहिली आणि चौथ्याची जागा बदला. दुसऱ्या आणि तिसऱ्या एलिमेंटला मायनसने मल्टिप्लाय करा आणि त्या मॅट्रिक्सला डिवाइड करा दिलेल्या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटने. अगदी सोपं. अजून काय कन्फ्युजन असेल, आपण एखादा एक्झाम्पल घेऊया. आता हा प्रश्न CET मध्ये आलेला आहे आणि असा हा एकच नाही, असे अनेक प्रश्न मी दाखवू शकतो जे 2x2 मॅट्रिक्सचे आहेत आणि CET मध्ये डायरेक्ट क्वेश्चन येतात, की ही ए मॅट्रिक्स दिली आहे तर ए इन्व्हर्स काढा. तर बघा, ए मॅट्रिक्स आपल्याला काय दिली आहे, मी परत लिहितो तुमच्यासाठी. 2, 4, -2, 3. तर सगळ्यात पहिले त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढून घ्या. डिटर्मिनंट किती आला? 3 इंटू 2 6. मायनस करतो ना आपण, -2 इंटू 4. 3 इंटू 2 6 प्लस 4 इंटू 2 8. हे किती आलं? 8 प्लस 4 किती आलं? 8 प्लस 6 किती आलं? 14 आलं. आता बघा बघा बघा, हां, या मॅट्रिक्सचं मी इन्व्हर्स कसं काढणार?
1 डिवाइड करणार डिटर्मिनंटने. डिटर्मिनंट किती आहे? 14. ओके. आता नंतर काय करणार? फर्स्ट आणि फोर्थ म्हणजे या 2ची आणि या 3ची जागा बदलणार. 3 आला इथं, 2 आला इथं. याला आणि याला मायनसने मल्टिप्लाय करणार म्हणजे हा झाला -4 आणि -2 झाला 2. झाला माझं इनवर्स. हे तुम्हाला सीईटी मध्ये 2 मार्क देतील. बोर्डामध्ये जर हा प्रश्न MCQ म्हणून जर आला तर हा तुम्हाला 1 मार्क देईल. लक्षात ठेवा, बोर्डामध्ये जर प्रश्न आला इनवर्स तर ही मेथड नाही चालणार. ही शॉर्टकट मेथड आहे. या शॉर्टकट मेथडने राहुलचा संसार तयार केला. जर तुम्हालाही तुमचा आयुष्याचा संसार सुखाचा करायचा असेल तर ह्या मेथडला फॉलो करून पटापट प्रश्न सोडवा, जेणेकरून तुम्हाला सीईटी मध्ये चांगले मार्क मिळू शकतील. ओके. सो येस, मला वाटतं तुम्हाला आता 2x2 मॅट्रिक्सचा इनवर्स कसा काढायचा ते समजलेलं आहे. व्हिडिओमध्ये खूप फनी वेमध्ये मी शिकवलं, बट मेन इंटेन्शन हेच आहे की तुम्हाला कळायला पाहिजे. जर नसेल कळायला तर एकदा बघा, पुन्हा एकदा बघून घ्या. फर्स्ट आणि फोर्थला चेंज करा, सेकंड आणि थर्ड एलिमेंटला मायनस साईनने मल्टिप्लाय करा आणि डिवाइड करा डिटर्मिनंटने. आणि कोणत्याही मॅट्रिक्सचा इनवर्स काढण्या अगोदर हे चेक करायचं की त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आहे. जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असली तर इनवर्स एक्झिस्ट करत नाही, आणि जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू नॉन 0 असली तर इनवर्स एक्झिस्ट करतो. बघा, मग सर्वांनी राहुल आणि त्यांच्या वाईफला थँक्यू म्हणायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करून